नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि गोड बातमी समोर आली आहे। ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता ही दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला एकत्र 4000 रुपये तुमच्या बँकेत संक्रांतीच्या दिवशी सोडले जाणार आहेत। परंतु राज्यातील मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 4000 रुपये सोडले जाणार आहेत। अनेक शेतकऱ्यांची संक्रांत आता गोड होणार आहे, तर यामधील अनेक शेतकऱ्यांची संक्रांत आता कडू पण होणार आहे। कारण यामधून आता 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे मिळणार नाही। मग आता कोणते ते शेतकरी आहेत त्यांना दोन्ही पण हप्ते संक्रांतीलाच मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे, म्हणजे आता तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट बघत असाल किंवा पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट बघत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का, तुम्हाला यामधून वगळण्यात आला आहे का, किती जिल्हे यामधून वगळण्यात आले आहेत, सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण संक्रांतीला अनेक शेतकऱ्यांची आता गोड संक्रांत होणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांची संक्रांत ही कडू होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला आता नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार का? कारण यासाठी नवीन अपडेट समोर आले आहे, ती म्हणजे आता तुम्हाला या दोन्ही पण हप्ते संक्रांतीलाच मिळणार आहे। यामधून काही शेतकरी वगळण्यात आले आहेत, तुम्ही वगळला आहे का नक्की बघा। मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 ला संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या मुहूर्तावर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 असे टोटल मिळून तुम्हाला 4000 रुपये संक्रांतीच्या मुहूर्तावर सोडले जाणार आहेत। परंतु काही शेतकरी यामधून वगळण्यात देखील आले आहेत। त्यामुळे तुम्ही यामध्ये आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघा। कारण अनेक कारणांनी आता 2025 मध्ये जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा जो महाराष्ट्राकडून दिला जातो तो म्हणजे 6वा हप्ता आता काही शेतकऱ्यांना संक्रांतीला दिला जाणार आहे, तर काहींना दिला जाणार नाही। मग बघा आता कोणत्या कारणांनी तुम्हाला आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाही, याची कारण तरी काय आहेत? आणि काही असे जे मोजके शेतकरी आहेत त्यांना मात्र संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्हाला संक्रांती गोड होणार आहे। तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये मिळून तुमच्या बँकेत आता सोडले जाणार आहेत। बघा आता यामध्ये असे पण आहे की अनेक शेतकऱ्यांना आता 19व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे टोटल 4000 रुपये संक्रांतीच्या दिवशीच काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि तुम्हाला जो नमो शेतकरीचा 6वा हप्ता महाराष्ट्र शासनाकडून मिळतो तो आणि केंद्राकडून 19वा हप्ता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळतो तो तुम्हाला काही शेतकऱ्यांना आता मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 या दिवशी संक्रांत आहे, या दिवशीच तुमची संक्रांत आता गोड होणार आहे। शेतकऱ्यांना आता हप्ता हा दिला जाणार आहे, परंतु काही शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत। मग ते शेतकरी कोणते असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामधील हे शेतकरी असणार आहेत, काही याची यादी जी आहे ती यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ता संक्रांतीलाच तुम्हाला कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणाकोणाला शेतकऱ्यांना तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे, सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। बघा आता सर्वांनी आता इथे लक्ष द्या, कारण 2025 मध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांसाठी काही नियम पण लावले आहेत। या नियमाने आणि अटीने अनेक शेतकरी आता अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। आता याची यादी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये आहे का सर्वांनी बघा। आता काही मोजक्या शेतकऱ्यांना बँकेत संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 ला 4000 रुपये सोडले जाणार आहेत। आता अनेक शेतकऱ्यांची संक्रांत आता गोड होणार आहे, तर अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही। मग आता नवीन वर्षाचा हा जो लाभ आहे पहिला तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा। आता यामध्ये अनेक शेतकरी आता 19व्या हप्त्याचे वाट देखील बघत आहेत। तसेच महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 हप्त्याचे म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेले आहेत। शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 6व्या हप्त्याचे आणि 19व्या हप्त्याचे म्हणजे पीएम किसान योजनेचे हे दोन्ही हप्ते मिळून संक्रांतीलाच तुम्हाला काही शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। याची मोठी अपडेट आता समोर आली आहे, परंतु आता अनेक शेतकरी यामधून वगळण्यात देखील आलेले आहेत।
त्यामुळे अनेक शेतकरी कोणते वगळण्यात आलेले आहेत याची यादी समोर तुम्हाला सांगणार आहे। कोणते जिल्हे यामधून वगळण्यात आले आहेत, कोणती यासाठी कारणे आहेत, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता बघा, ज्या ज्या शेतकऱ्यांना 14 जानेवारी 2025ला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यांना ही 5 कामे केल्यानंतर संक्रांतीनंतर पुढील 2 दिवसात पैसे हे सोडले जाणार आहेत। बघा, आता नेमकं तुम्हाला काम काय करायचं आहे बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधार कार्डची ई-केवायसी केलेली आहे का बघा। जर तुमची आधार कार्डची ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। जर तुम्ही आधार कार्डची ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला हा हप्ता संक्रांतीला मिळणार आहे। आणि जर तुम्ही ई-केवायसी जर केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्डची ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या बँक खात्याला तुम्ही जो पीएम किसान योजनेसाठी जो बँक खात्याचा क्रमांक दिला आहे त्याला तुमचा आधार कार्डचं ई-केवायसी केलेलं क्रमांक हा जोडायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दुसरं काम जे तुम्हाला करायचं आहे शेतकऱ्यांनो, कोणतं काम असणार आहे बघा। आता तुम्हाला दुसरं काम म्हणजे आता तुम्ही जे रेशन कार्ड तुमच्याकडे आहे, पिवळे असेल केशरी असेल, तर ते रेशन कार्डची ई-केवायसी केले असेल तर ते रेशन कार्ड ई-केवायसी केलेलं असेल तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र ई-केवायसी केलेलं रेशन कार्ड जे आहे तर ते तुम्हाला पीएम किसान योजनेच्या ज्या पोर्टलवर आहे ते तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील 2 दिवसात हा हप्ता मिळून जाईल। आता तिसरं महत्त्वाचं कागदपत्र जे आहे ते म्हणजे पॅन कार्ड। आता नवीन पॅन कार्ड आले आहे ते म्हणजे 2.0। जर तुम्ही हे पॅन कार्ड तुमच्याजवळ नसेल तर जुने जे पॅन कार्ड आहे ते तुमच्याजवळचं पॅन कार्ड त्याची ई-केवायसी तुम्हाला करायचं आहे आणि ते पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे त्याला जोडायचा आहे। बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावरची जी जमीन आहे, पुढचं कागदपत्र बघा, तुमच्या नावावरची जमीन आता सरकार चेक करणार आहे। तुमच्या अर्जाची फेरपडताळणी आता होणार आहे, म्हणजे तुमच्या नावावर किती जमीन आहे हे सरकारला तुम्हाला कळू द्यायचं आहे। म्हणजे आता तुमचा 7/12 तुम्हाला जोडायचा आहे, त्यामुळे ही कागदपत्र तुम्हाला जोडायची आहेत। ही जर कागदपत्र तुम्ही आतापर्यंत जोडलेली नसेल, म्हणजे मागच्या वेळी पण आपण व्हिडिओ बनवून सांगितला होता की तुम्ही सर्व कागदपत्रांची ई-केवायसी करायची आहे, म्हणजे पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं आणि त्यानंतर रेशन कार्ड झालं। जर तुम्ही याची ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही असं पण सांगितलं होतं। आता संक्रांतीला काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता सोडणार आहे। जर तुम्ही आता जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला पुढील 2 दिवसांमध्ये हा हप्ता दिला जाणार आहे। मग बघा, लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जर पिवळे केशरी यापैकी कोणतेही रेशन कार्ड असेल तर त्या दोन्हीपैकी कोणत्याही एका रेशन कार्डाची ई-केवायसी करायचं आहे। त्यानंतर तुमचं पॅन कार्ड नवीन काढलं असेल 2.0 तर ते द्यायचं आहे। जर तुमच्याजवळ नसेल तर जुनेच असेल तर त्याची ई-केवायसी करायचं आहे। ई-केवायसी करायचं म्हणजे काय, तर तुमच्या आधार कार्डला ते लिंक करायचं आहे। तर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला द्यायचं आहे तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। तुम्हाला आधी पण सांगितलंय, जर तुम्ही हा आधीच केला असेल ई-केवायसी तर मात्र तुम्हाला संक्रांतीला हप्ता मिळणार आहे। ही नवीन अपडेट कशी वाटली नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।